पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशनजवळ सेंडगेमळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे। भिलवडी पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक MH10Z 9000 या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे वय वर्ष 23 राहणार नेहरूनगर निमणी हा 2 वर्षांपासून चालक म्हणून काम करतो। सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी प्रशांत आणि त्याच्या आत्याचा मुलगा तेजस सुशील भोरे वय वर्ष 19 राहणार नेहरूनगर निमणी याच्यासह सरूड वडगाव तालुका शिराळा येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरीकडे येत असताना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या सेंडगेमळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्याजवळ आले असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला। यामध्ये प्रशांत देवकुळे, तेजस भोरे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला। त्यासोबतच हा टँकर येथील लोकवस्तीतील 2 कुटुंबाच्या शौचालय आणि बाथरूमवरती पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने लोकवस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी मयत झाल्याचे सांगितलं। यावेळी घटनास्थळावर लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे याचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे। सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पावलवे हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पलूस।